बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे। देशमुख हत्या प्रकरणातला फरार आरोपी कृष्णा आंधळे आतापर्यंत 3 वेळा त्याच्या गावी येऊन गेल्याचा धक्कादायक दावा धनंजय देशमुख यांनी केलाय। कृष्णा आंधळे गावी आल्याची माहिती देखील सीआयडीला दिल्याचं देशमुखांनी सांगितलं। तसंच आमच्या कुटुंबाला आंधळेपासून धोका असल्याचं देशमुख म्हणाले। आज बीडच्या विशेष सत्र न्यायालयात देशमुख हत्या प्रकरणी सुनावणी पार पडली आणि आज सुनावणीवेळी धनंजय देशमुख यांनी माध्यमांना या संदर्भात माहिती दिली। चालू ह्या 6 महिन्यामध्ये आम्हाला जी माहिती मिळाली होती ती आम्ही सीआयडी ऑफिसला कळवली। 3 वेळेस हा आरोपी गावाकडे येऊन गेला, 3 वेळेस, आणि ही माहिती खरी होती आणि त्यांनी देखील मान्य केलं की हा आरोपी तिथे आलेला होता। परंतु त्याच्यावर त्यांचं जे तपास आहे किंवा त्याला शोधाशोध चालू आहे। आम्हाला त्याला कसं जेरबंद करून, कारण आमच्या सगळ्या कुटुंबाला जीवितास धोका आहे, त्या गोष्टीवर आम्ही त्यांना मागणी केलेली आहे। लवकरात लवकर त्याच्या मुसक्या ओढून त्याची पूर्ण जिल्हाभरात पोलीस प्रशासनानं धिंड काढून लवकरात लवकर त्याला जेलबंद करावं। दरम्यान या सगळ्या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचीही प्रतिक्रिया आली आहे, पाहूया। जवळजवळ 1.25 वर्ष झालं संतोष देशमुखांची हत्या होऊन आणि त्यातले प्रमुख आरोपी जे आहेत कृष्णा आंधळे, त्यांना 3 वेळा ते त्यांच्या गावी येऊन राहून गेल्याची माहिती आता समोर आली आहे। आणि त्यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचं म्हणणं आहे की त्यांनी ही माहिती सीआयडीकडे दिली होती। मला आता एक कळत नाहीये की हे चाललंय काय, कोणाच्या सांगण्यावरनं सीआयडी काम करत नाहीये का, कृष्णा आंधळेंकडे बरीच काही माहिती आहे जी धनंजय मुंडेंपर्यंत थेट जातीये म्हणून की काय त्यांच्यावर कारवाई होत नाहीये। आता याचं स्पष्टीकरण खरं तर मुख्यमंत्र्यांना देणं गरजेचं आहे की यांच्यावर कारवाई व्हायला किंवा महाराष्ट्र पोलिसांना एका आरोपीला पकडायला किती वेळ लागतो। जवळजवळ तर एका आरोपीला पकडण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांना किती वेळ लागतो असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेला आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये कृष्णा आंधळे हा आरोपी पहिल्यापासून फरार आहे, तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही आणि पोलीस त्याचा शोध घेत आहेत असं सातत्यानं सांगितलं जातं। आणि याच दरम्यान धनंजय देशमुखांनी केलेल्या एका दाव्यामुळे अनेक चर्चांना सुरुवात झाली आहे। आणि याच सगळ्या संदर्भात राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके काय म्हणाले तेही पाहूया। आज बीडमध्ये धनंजय देशमुख, स्वर्गवासी संतोष देशमुख यांचे बंधू यांनी जे धक्कादायक खुलासा केलेला आहे की कृष्णा आंधळे हा आरोपी, जसं इतर आरोपींना पकडण्यात आलं तसा कृष्णा आंधळे अजूनही फरारच आहे। आणि हे पोलीस यंत्रणेचं मोठं अपयश आहे की एक आरोपी ज्याचा संतोष देशमुख यांना मारण्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग होता तो पोलीस अटक करू शकले नाहीत। हे खरोखरच धक्कादायक आहे। आणि म्हणून धनंजय देशमुख यांनी जी मागणी केलेली आहे की या आरोपी त्याच्या गावाकडे 3दा-4दा येऊन गेला, सीआयडीला त्यांनी ही माहिती दिली आणि तरीसुद्धा त्या आरोपी अद्याप पकडला जाऊ शकत नाही, याचाच अर्थ तपास यंत्रणेचं कुठंतरी कमतरता किंवा तपास यंत्रणेतील काही अधिकारी याचा बचाव करतायत आरोपीचा, असं त्या ठिकाणी निष्कर्ष काढायला काही हरकत नाही। मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की या बाबतीमध्ये त्यांनी वैयक्तिक लक्ष घालून तपास यंत्रणेला सक्त आदेश या आरोपीला लवकरात लवकर जेरबंद करण्याचे द्यावेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।